नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहे, काय करावं लागणार आहे, मराठा आरक्षणाचा पेचे, एसीबीसी, ईडब्ल्यूएस या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. कारण की डॉक्युमेंट जर चुकले तर पुढचं सर्व जे काही आपली मेहनत असते ती वाया जाते आणि ती मेहनत वाया जायला नको. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कुठले अपडेटेड डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, लाईक करायचा, शेअर करायचा. बघा, पोलीस भरती आली आणि पोलीस भरती संदर्भात सगळ्यात म्हणजे जास्त वेळ न घेता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला 10वीचं मार्कशीट लागणार आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट्स लागणार आहे. भरती जी आहे ती आपली भरती आहे 12वीवर, म्हणून आपल्याला 10वी आणि 12वी हे दोघं डॉक्युमेंट्स लागतात. आता 12वीचे पण सेम गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आणि सनद म्हणजे काय, एलसी लागणार आहे. एलसी इन द सेन्स तुम्ही जर आता पुढे पण बघा, जर तुम्ही कुठे पदवीला ऍडमिशन घेतलं असेल, म्हणजे ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं असेल, डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं असेल, पण युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घेतलं असेल तर ते सगळ्यांचे टीसी आपल्याला तिथे जमा करावे लागतात. बघा, जी भरती आपली ती भरती 12वीवर आहे, ओके, बट 12वीचं तुमच्याकडे एलसी तर नसणार आहे. कारण की ते तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतो त्यावेळेस आपण ते सबमिट करतो. ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनला घ्याल, पोस्ट ग्रॅज्युएशनला घ्याल, त्यावेळेस आपलं एलसी आपल्याला तिथे जमा करावं लागतं. आणि म्हणून आपण तिकडे शिकतोय, हा एक्स्ट्रा शिकतोय, बट याच्याकडे एलसी कसं काय, मग या सगळ्या गोष्टी ज्या तिथे उत्पन्न होतात आणि म्हणूनच आपण तिथे जे आपलं टीसी आहे ते टीसी जमा करावा लागतो. टीसी नसेल तर आपल्याला तिथे कॉलेजचं बोनाफाईड सुद्धा चालतं. सेकंड गोष्ट म्हणजे तुम्ही जर कुठे ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं असेल तर तिथे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जर असतील तर, नाहीतर थर्ड इयरचं पण मार्कशीट तिथे चालतं. फर्स्ट इयर, सेकंड इयरचं कुठे चालत नाही. एलसीचं मित्रांनो, एलसी साठी शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण म्हणतो, ते जसं की आपण मगाशी म्हटलं एलसी किंवा मग शाळा कॉलेजचं बोनाफाईड आपल्याला तिथे चालत असतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोमेसेल आपल्याला तिथे जमा करावे लागणार आहे. आता बहुतेक विद्यार्थी जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांच्याकडे डोमेसेल असतं. बट सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास्टमध्ये जर तुम्ही कुठला रिझर्वेशन घेत असाल तर कास्टचं तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. आणि नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनसीएल, नॉन क्रिमिलियर संदर्भात मित्रांनो, शासन जे काही विद्यार्थी म्हणता की मागचं लागणार आहे का, अपडेटेड लागणार आहे का, तर मित्रांनो मी सांगितलं होतं, मागे पण बोललो होतो की एक 100-150 रुपये लागतात, काढून घ्या. बघा, जी काही भरती आहे ती भरती आता पुढचे 3 ते 4 महिन्यामध्ये ही पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. आता ऍप्लिकेशन झाले, मध्ये आता लोकसभेचं इलेक्शन आहे, त्या इलेक्शन मध्ये ही एक्झाम तर नाही होणार कुठली, मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे आणि त्या प्रोसेससाठी मग आपलं अपडेटेड डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे जमा करावं लागणार आहे. नंतर मित्रांनो, जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं तुम्हाला तिथे प्रमाणपत्र जमा करावं लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 30% बघा आरक्षणाबाबत सवलतीचं प्रमाणपत्र जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर त्याचं सर्टिफिकेट्स पण आपल्याला तिथे जमा करावं लागतं. नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ओके. नंतर मित्रांनो होमगार्ड प्रमाणपत्र. आता जर तुम्हाला होमगार्डचं तुम्ही कुठे सर्व्हिस करत असाल आणि त्याचं तुम्ही जर आरक्षण घ्यायचं म्हणत असाल तर तिथे पण तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट सबमिट करावं लागणार आहे. मित्रांनो, नंतर पोलीस पाल्य असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्हाला त्याचं रिझर्वेशन घ्यायचं असेल तर. नंतर मित्रांनो, माजी सैनिक असले उमेदवारांचे जे काही डिस्चार्ज कार्ड असतात, आणि म्हणजे तुम्ही तिथले सर्व्हिस सोडले आणि तिथून रिटायर झाल्यानंतर तुम्हाला आता पोलीसमध्ये ऍप्लिकेशन करायचे, मग त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करावे लागतात. नंतर मित्रांनो, जे काही रेग्युलर डॉक्युमेंट्स लागतात जसं की आपलं आयडी प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओके, पासपोर्ट जर असेल तर ठीक आहे, या सगळ्या गोष्टी, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे तुम्हाला तिथे जमा करावे लागतात. नंतर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तापासून तयार करून घ्या, म्हणजे एक बस रेडी ठेवा. मी वनरक्षकच्या वेळेस पण म्हटलं होतं विद्यार्थ्यांना की तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवत जा, जेणेकरून ऐन वेळेस विद्यार्थ्यांना तिथे त्रास व्हायला नको. आता याच्यानंतर मित्रांनो, ईडब्ल्यूएस जे काही मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, मराठा आरक्षण, आता मराठा आरक्षणाचं कोर्टाने तर सांगितलंय की आम्ही जोपर्यंत तुम्ही भरती तर सुरळीत चालू ठेवा, बट जोपर्यंत फायनल निकाल येत नाही तोपर्यंत जे काही कोर्ट सांगेल त्याप्रमाणे तुम्ही पुढची जी भरती असणार आहे ती भरती करा. जो काही शुक्रवारी निकाल आला त्या बेसिसवर आपण बोलतोय. मग याच्यामध्ये विद्यार्थी म्हणताय की आम्ही कशात फॉर्म भरू. आता जे काही मराठा असतील विद्यार्थी त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये जर भरलं तर ते चालणार नाही, त्यांना एसीबीसी मधूनच त्यांना ते भरावं लागणार आहे. मित्रांनो, ही काळजी घ्या, कारण की ऐन वेळेस जर तुम्ही सिलेक्ट झालात तर ऐन वेळेस डॉक्युमेंट्स चेकिंगच्या वेळेस तुमची कुठेही फसगत व्हायला नको.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण कंटिन्यू अपडेट तुमच्यापर्यंत देत असणार आहे. धन्यवाद.